हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 30 ऑगस्ट 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो। पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण एडिटोरियल्स डिटेल्समध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। सो स्टार्ट करूया। 30 ऑगस्ट 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। पहिली न्यूज जी आपली आहे ती आहे अफगाणिस्तानशी रिलेटेड आणि अफगाणिस्तानमध्ये काबूल एअरपोर्टच्या जवळच आणखी एक ब्लास्टनी भरलेली म्हणजे बॉम्ब्स वेपन्सनी भरलेली कार आणखी एक सापडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याशी रिलेटेड ती निकामी करण्यात यश आलेलं आहे। परंतु त्याच्याशी रिलेटेड USA सांगितलं आहे की आणखी सुद्धा अशा प्रकारचे बॉम्ब ब्लास्ट जसा याच्या अगोदर एक झाला होता अशा प्रकारचे आणखी सुद्धा बॉम्ब ब्लास्ट तिथं होण्याची शक्यता आहे, टेररिस्ट अटॅक तिथं होण्याची शक्यता आहे असं USA सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते। मग या न्यूजच्या अंतर्गत पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचे USA सोबतचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत हे अगोदर पण मी सांगितले आणि अफगाणिस्तान सोबतचे रिलेशनशिप कशा पद्धतीचे आहे हे आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत। आणि दुसरा की पॉईंट आपल्याला अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं। मग ते अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून आता आपण घेऊयात। इथं मॅपच्या आधारे आपण अफगाणिस्तानचं लोकेशन बघू शकतोय। इथं अफगाणिस्तान आहे आणि इकडं आला तर इथं आपल्याला इंडिया पाहाव्यास मिळते। बाकी शेजारील कंट्रीमध्ये पाकिस्तान आहे, इकडे चायना पाहाव्यास मिळतो आपल्याला, त्यानंतर इकडे ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, इराण आहे आणि बाकी टॉपोग्राफी बघायचं झालं तर इथं कॅस्पियन सी पाहाव्यास मिळतो, इकडे ब्लॅक सी आहे, इकडं मेडिटरेनियन सी हा तैरेनियन सीचा पार्ट आहे, इकडं रेड सी आहे, इथं गुल्फ ऑफ ॲडन आहे, पर्शियन गुल्फ आहे, इथं गुल्फ ऑफ ओमानचा एरिया असलेला पाहाव्यास मिळतो आणि इकडं काय अरेबियन कंट्रीज असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं। हे लोकेशन वारंवार आपण बघतोय कारण न्यूजमध्ये अफगाणिस्तान जास्त आहे, त्यामुळं जवळजवळ रोजच आपण लोकेशन अफगाणिस्तानचं बघण्याचा प्रयत्न करत असतो। पुढची न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते याच्याशी की असेट मॉनिटायझेशन विषयी मी अगोदर पण तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे। आणि असेट मॉनिटायझेशन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना टॅक्स फ्रेंडली प्लॅटफॉर्म बनवून द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना टॅक्सशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती लवकरात लवकर फिल करता यावी, सोप्या पद्धतीने फिल करता यावी आणि जे काही इन्सॉल्व्हन्सीची प्रोसिजर आहे ती सुद्धा सोपी करणं गरजेचं आहे। इन्सॉल्व्हन्सी म्हणजे दिवाळखोरी। एखादा इन्व्हेस्टर जर दिवाळखोरीत अगोदर गेलेला असेल तर त्याला सुद्धा इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करता यावी अशी प्रोसिजर आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे। इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी कोडचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी कोड काय आहे याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे। इथं आपण बघू शकतो IBCचा सुद्धा उल्लेख तिथं आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो। आणि याच्या अगोदर तुम्हाला असेट मॉनिटायझेशन म्हणजे काय हे ऑलरेडी सांगितलेलं होतं, परवा दिवसच्या न्यूजपेपरमध्येच आपण ते डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं। आणि याच्यामध्ये विशेष करून नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन चे नॅशनल गॅस पाईपलाईन जे आहे त्याचं मॉनिटायझेशन करण्याविषयी इथं बोललं गेलं। नीती आयोगाने याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट जे आहे त्याच्याविषयी सुद्धा बोललेलं आहे। इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने अशा प्रकारचे टॅक्स फ्रेंडली प्लॅटफॉर्म डेव्हलप करायला पाहिजे। त्याचबरोबर इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी कोडचा सुद्धा उल्लेख म्हणजे विचार करायला पाहिजे असं नीती आयोगानं त्यांच्या इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते। त्यामुळं आपल्याला असेट मॉनिटायझेशन म्हणजे काय हे डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे। परवा दिवशीचा जर न्यूजपेपर तुम्ही बघितला असेल, डिस्कशन आपलं त्या लेक्चरचं बघितलं असेल तर तुम्हाला टोटलमध्ये ते माहिती असेल। मी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला होता। आता पण थोडक्यात तुम्हाला ते समजावून सांगतो, म्हणजे परत ते थोडासा पार्ट बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण लेक्चर बघावं लागेल। त्याच्यासाठी आत्ता थोड्या म्हणजे एकदम सोप्या भाषेत समजावून सांगतो। समजा अमित आणि सुमित हेच एक्झाम्पल मी परवा दिवशी पण दिलं होतं। अमित आणि सुमित हे दोघं जण आहेत आणि अमितचे एक लँड आहे आणि त्या लँडवरती घर आहे, त्याचं म्हणजे जुनी जमीन आहे, जुनं घर आहे आणि ते जुनं घर जे आहे ते पडीक आहे। ती जी असेट आहे त्याची एक प्रकारची ती संपत्ती आहे, संपत्तीला इंग्लिशमध्ये असेट म्हणतात। आणि ती जी असेट आहे ना ती जवळजवळ पडीक आहे, त्याच्यामधून कोणताही अमित रिव्हेन्यू जनरेट करत नाही, नफा जनरेट करत नाही। परंतु सुमित जो आहे तो अमितला सजेस्ट करतो की ही जी प्रॉपर्टी आहे तो डेव्हलप करायला पाहिजे, मग त्याच्यातून तू इन्कम कमवू शकतो। परंतु अमितचं काय मत आहे की याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली असते मी, परंतु त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत। म्हणजे काय नाही आहे, भांडवल नाही आहे।
मग काय झालं तर सुमित म्हणतो मी भांडवल देतो, तू ती प्रॉपर्टी डेव्हलप कर. बरोबर आहे. आता ठीक आहे, मग अमित त्याच्यामध्ये सहमती दर्शवतो. मग सुमितनं काय केलं, याच्यामध्ये डेव्हलपमेंट केलं, या प्रॉपर्टीवरती काय मेंटेनन्सचा खर्च केला आणि त्या घराचं जे जुन्या घराचं त्याचं जे घर आहे जुनं त्याचं हॉटेलमध्ये एका रूपांतर केलं आणि हॉटेलिंग बिझनेस तिथं सुरू केला सुमितने. बरोबर आहे. परंतु या लँडच्या बदल्यात आणि जुन्या घराच्या बदल्यात अमितला पण काहीतरी त्याच्यामधून प्रॉफिट देणं गरजेचं आहे. मग सुमित जो हॉटेलमधून प्रॉफिट जनरेट करतोय ना, त्याचा काही प्रमाणात हिस्सा तो अमितला सुद्धा देतोय. समजतंय तुम्हाला? म्हणजे अमितकडं ती प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी पैसे अवेलेबल नव्हते, ते पैसे सुमितनं इन्व्हेस्ट केले तिथं आणि त्याच्या बदल्यात अमितनं काय केलं, स्वतःची जमीन आणि घर त्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी दिलं. समजतंय तुम्हाला? मग अमितला पैसे जरी नसले इन्व्हेस्टमेंट करायला तरी सुमित याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आणि त्याच्यामधून आता काय झालं, हॉटेलिंगच्या बिझनेसमधून दोघं पण नफा कमवायला लागले, अमित आणि सुमित दोघं पण. बरोबर आहे. मग याच्यामध्ये ॲसेट मॉनिटायझेशन यालाच म्हणायचं की ही जी पडीक जमीन आहे ना ती पुन्हा एकदा प्रॉफिटेबल करणं, पुन्हा एकदा त्याच्यामधून इन्कम कमवता आपल्याला यावा या जोगी करणं, याला आपण असेट मॉनिटायझेशन म्हणतो. या संपत्तीचं आपण मॉनिटायझेशन केलं आणि त्याच्यामधून दोघांना पण फायदा मिळायला लागला. त्यामध्ये मग आता अमित म्हणजे गव्हर्नमेंट आहे आणि सुमित म्हणजे प्रायव्हेट इन्व्हेस्टर आहे, खाजगी इन्व्हेस्टर, खाजगी गुंतवणूकदार आहे. समजते तुम्हाला? आणि या दोघांमध्ये जे काही डील चालली आहे ना त्याला आपण असेट मॉनिटायझेशन म्हणतो. म्हणजे गव्हर्नमेंटच्या अशा काही पडीक असेट्स आहेत, त्याच्यामध्ये रोड्स आहे, रोड डेव्हलपमेंट करायचे आहेत, त्याच्याबरोबर अनेक एअरपोर्ट डेव्हलपमेंट करायचे आहेत, अशा प्रकारचं जे सर्व काय आहे ना ते गव्हर्नमेंटचं आहे. परंतु गव्हर्नमेंट काय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. त्यामुळे गव्हर्नमेंट प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स ज्या कंपनीज आहेत किंवा पर्सन्स आहेत त्यांना इन्व्हाइट करते की त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि ही जी पडीक मालमत्ता आहे ती प्रॉफिटेबल बनवा. म्हणजेच काय करा तर या ॲसेटचं मॉनिटायझेशन करा. समजते तुम्हाला? आणि या प्रोसिजरला आपण काय म्हणतोय, मॉनिटायझेशन, असेट मॉनिटायझेशन असं म्हणतोय. म्हणजे ही जर डेव्हलप केली तर प्रायव्हेट सेक्टर पण याच्यातून नफा कमवू शकेल आणि गव्हर्नमेंटला सुद्धा याच्यातून नफा कमवता येईल. टॅक्सच्या स्वरूपात असू द्या किंवा यांच्यामध्ये काही रेशो ठरलेला असेल त्या स्वरूपात असू द्या, त्याला आपण असेट मॉनिटायझेशन म्हणतो. समजतं? ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, वारंवार आता ही इथून पुढे न्यूजमध्ये राहणार आहे. त्यामुळं असेट मॉनिटायझेशन काय आहे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला मी अमितचं आणि सुमितचं उदाहरण देऊन चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तेच इथं बोललं आहे की नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन NMP विषयी याच्यामध्ये बोललं गेलं आहे. ही सुद्धा अशीच असेट आहे की डेव्हलपमेंट त्याचं गव्हर्नमेंटला करायचं आहे प्रायव्हेट सेक्टरच्या मदतीनं. समजते? आणि त्याच्यासाठीच इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची निर्मिती केली गेली. त्याच्या अंतर्गत खाजगी क्षेत्र आणि गव्हर्नमेंट एकत्र येऊन त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. आणि त्याच्याविषयी नीती आयोगानं काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या या न्यूजमध्ये सांगितलेले आहेत. विशेष करून टॅक्स रिलेटेड इन्स्ट्रक्शन नीती आयोगानं दिलेले आहेत आणि इतर थोड्या बहुत इन्स्ट्रक्शन नीती आयोगानं दिलेल्या असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. दोन महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये नीती आयोगानं सांगितल्या. एक तर पहिला टॅक्सचा मुद्दा सांगितला की टॅक्स फ्रेंडली प्लॅटफॉर्म बनवायला पाहिजे इन्व्हेस्टरसाठी. आणि दुसरं काय, बँक्रप्सी अँड इन्सॉल्वन्सी कोड जो आहे, इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड, तो सुद्धा व्यवस्थितरित्या याच्यामध्ये विचार केला गेला पाहिजे, त्याच्यासुद्धा त्या कोडचा सुद्धा, असं नीती आयोगानं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. या दोन गोष्टी महत्त्वाच्या. समजते? एवढं इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये होतं. आता याच्यामध्ये की पॉईंट आपल्याला काय काय घ्यायचे आहेत या न्यूजमधून. तर पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट विषयी बोलले गेलं. मग इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे असेट मॉनिटायझेशन विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. याच्यामध्ये असेट मॉनिटायझेशन विषयी बोलले गेले. समजते? आणि तिसरा की पॉईंट काय तर टॅक्स विषयी इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये दिले. मग टॅक्सचे रिलेटेड जर इन्फॉर्मेशन बघायची झाली तर तुम्हाला GST माहिती असायला पाहिजे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि टॅक्स मुळात दोन प्रकारे कलेक्ट केला जातो, एक डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा जो आहे तो इनडायरेक्ट टॅक्स. त्यामुळं डायरेक्ट टॅक्स कशा प्रकारचे असतात आणि इनडायरेक्ट टॅक्स कशा प्रकारचे असतात याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला इकॉनॉमीच्या दृष्टीतून असणं गरजेचं होऊन बसतं. एवढे की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत घेऊ शकतोय. पुढची जी न्यूज आहे ती ऑइल पाल्म प्रोडक्शन विषयीची न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. ज्याच्यापासून पाम तेल निर्मिती होते ना त्याला ऑइल पाल्म असं म्हणतात. त्याचं जे प्रोडक्शन आहे इंडियामध्ये केलं जाणार आहे भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात. कारण का
तर जे पाम तेल आहे ते आपण आयात जास्त प्रमाणात करतो. इंडियामध्ये प्रोडक्शन त्याचं खूप कमी प्रमाणात, खूप तुरळक प्रमाणात होतं. त्याच्यामध्ये मुळं गव्हर्नमेंटनं काय प्लॅन केला आहे की साऊथ ईस्ट एशियामध्ये, म्हणजे इंडियाच्या साऊदर्न भागामध्ये, साऊथ ईस्ट पार्टमध्ये या पाल्म ऑइलचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात करायचा प्लॅन गव्हर्नमेंटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा असलेला आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यावरतीच आता इन्व्हायरमेंटल एक्सपर्ट्स लोक जे आहेत, इन्व्हायरमेंट एक्सपर्ट लोक, त्याचबरोबर काही पॉलिटिशियन्स आहेत, त्यांनी कन्सर्न्स घेतलेला आहे, त्यांनी विरोध त्याला दर्शवलेला आहे. कारण का, तर या प्लॅन्टेशनसाठी, याच्या प्रोडक्शनसाठी मोठ्या प्रमाणात रेन फॉरेस्ट आहेत आणि नेटिव्ह बायोडायव्हर्सिटी आहे. म्हणजे जी स्थानिक जैवविविधता असेल वनस्पतींची, त्याचबरोबर रेन फॉरेस्ट जे आहे त्याचं मोठ्या प्रमाणात कटिंग होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पाल्मचं प्रोडक्शन गव्हर्नमेंट करत असताना पाहावयास मिळेल, असं त्यांचं मत आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्याला डिझास्टर्सला सामोरं जाऊ शकतं. विशेष करून नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स जे आहेत, त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टर्न स्टेटचा उल्लेख आपण केला तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की मणिपूर, मिझोराम, मेघालय, आसामचा जो एरिया आहे त्याच्याविषयी सुद्धा याच्यामध्ये बोलला आहे. विशेष करून अंदमान निकोबार आयलंड जो आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचं प्रोडक्शन केलं आणि तिथल्या जे स्थानिक फॉरेस्ट वगैरे आहे ती जर तोडण्यात आली तर आपल्याला आपत्तीला सामोरं जावं लागतं, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांनी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज आहे. याच्या अगोदर पण पाल्म ट्री जे आहेत, पाल्म ऑइलच्या ट्री जे आहे त्या जास्त न्यूजमध्ये होता, त्याचं प्रोडक्शन जास्त न्यूजमध्ये होतं. कारण यामुळंच या गव्हर्नमेंटनं नवीन स्कीम आणली त्याच्याशी रिलेटेड की भारतात त्याचं इंडिजिनसली प्रोडक्शन करायचं, तेव्हापासून हे न्यूजमध्ये. त्यामुळे याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन अगोदर पण तुम्हाला मी बघून ठेवायला सांगितली होती. आत्ता पण जर बघितलं नसेल तुम्ही इन्फॉर्मेशन त्याची, तर टोटल पाल्म ऑइल प्रोडक्शन कशा पद्धतीनं असतं त्याची टोटल इन्फॉर्मेशन बघून ठेवा. आणि जर तुम्ही ऑलरेडी बघून ठेवलेली आहे ना आणि नोट्स काढून वगैरे ठेवले असतील तर त्याची वारंवार रिव्हिजन करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. या न्यूजच्या अंतर्गत एकच की पॉईंट आपला होऊ शकतो की ऑइल पाल्म प्रोडक्शन कशा पद्धतीनं असतं, त्याची लागवड कशा पद्धतीनं होती, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि आत्ता जे आपण पाम तेल आयात करत आहोत ते विशेष करून जगातील कोणत्या कंट्रींकडून आपण जास्त आयात करतोय, जगातील कोणत्या कंट्रीजमध्ये पाल्म प्रोडक्शन जास्त मोठ्या प्रमाणात केलं जातं, याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे IT पोर्टलशी संबंधित न्यूज असलेली पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं, विशेष करून फायनान्स मिनिस्टरनं, जे इन्स्टिट्यूशनल टॅक्स पेयर आहेत त्यांना आणखी जी डेडलाईन होते टॅक्स पे करण्याची ते वाढवून दिलेली आहे. कारण IT पोर्टल जे आहे ते टोटली आणखीसुद्धा फुलफिल त्याचं काम झालेलं नाही, जे इन्फोसिस कंपनीला डेव्हलप करायला दिलेलं होतं. त्याच्यामध्ये वादसुद्धा थोडा झालेला आपल्याला पाहावयास मिळाला होता. फायनान्स मिनिस्टर जे आहेत निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसचे CEO जे होते त्यांनासुद्धा त्याबद्दल सुनावलेलं आपल्याला पाहावयास मिळालं होतं. त्यामुळे IT पोर्टल जे आहे ते टोटल आणखीसुद्धा चांगल्या पद्धतीनं कार्य करत नाही. त्यामुळं टॅक्स पेयर जे आहेत त्यांना प्रॉब्लेम फेस करायला लागत आहेत. डेडलाईन दिली आहे, त्या डेडलाईनच्या आतमध्ये टॅक्स भरायला त्यांना येत नाही, असक्षम ठरत आहेत. त्यामुळं त्यांना नवीन टॅक्स पेची डेडलाईन दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. आता IT पोर्टलचा इथं उल्लेख आला आहे, मग नवीन IT रूल 2020 जे आहेत ते आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. तशा प्रकारचा की पॉईंट आपण या न्यूजमधून काढू शकतो. जे नवीन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2021 आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठंतरी गरजेचं आहे. याच्यावरती करंट बेस्ड इश्यूमध्ये वेगळं व्हिडिओ लेक्चरसुद्धा बनवून ठेवलेलं आहे, ते जरी तुम्ही बघितलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. पुढची न्यूज जी आहे ती तालिबानशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेली आपल्याला न्यूज पाहावयास मिळते. मग त्या न्यूजमध्ये विशेष करून तालिबानचे लीडर जे आहेत शेर मोहम्मद स्तनेकझाई यांनी हे सांगितलं आहे की इंडिया जो आहे तो अफगाणिस्तानसाठी खूप महत्त्वाचा एक शेजारील कंट्री आहे, खूप महत्त्वाचा एक पार्ट आहे. आणि इंडियासोबत आम्ही जसं पहिलं रिलेशन डेव्हलप झालं होतं अफगाणिस्तानसोबत इंडियाचं, तशाच पद्धतीचं रिलेशन आम्ही ठेवू इच्छितो, असं तालिबानच्या लीडरकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच तालिबानकडून सांगण्यात आलेलं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं.
त्यामुळं हे खरं तर महत्त्वाचं होऊन बसतं. हा खरं तर महत्त्वाचा पॉईंट आहे अफगाणिस्तान इंडिया रिलेशन्सच्या दृष्टीतून. त्यामुळं आता इथून पुढं बघण्यासारखं आहे की तालिबान सत्तेवरती आल्यावर आपल्या मनामध्ये पहिल्यांदा हा प्रश्न आला होता की आता अफगाणिस्तान आणि इंडियाच्या रिलेशनशिपचं काय. आतापर्यंत जे रिलेशनशिप चालत आलं आहे ते पुढं पण चालत राहील की त्याच्यामध्ये काय बदल होणार, असे विचार, अशी मतं वेगवेगळ्या माध्यमातून मांडली जात होती. परंतु तालिबान जे आहे ते इंडियासाठी सकारात्मक पावलं उचलत असताना, सकारात्मक मतं मांडत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ही न्यूज खूप महत्त्वाची होऊन बसते, विशेष करून अफगाणिस्तान इंडिया रिलेशनच्या माध्यमातून. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची महत्त्वाची न्यूज बघूयात. पुढची न्यूज आहे ती राजनाथ सिंग जे आपले डिफेन्स मिनिस्टर आहेत यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि स्पीचमध्ये ते बोलत असताना त्यांनी हे सांगितलं की आत्ता ज्या कंट्रीज आहेत त्यांची आव्हानं जी आहेत ती बदलताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. कारण का तर अफगाणिस्तानमधली जी सिच्युएशन आहे त्यानुसार जी प्रत्येक कंट्रीची आव्हानं जी आहेत ती बदलत आहेत असं ते म्हटलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये अफगाणिस्तानचे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यासाठी रिलेटेड ही न्यूज आपल्याला असलेली पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून जे आपले एनिमीज असतील काही ते आता बाहेरून आपल्या देशामध्ये अटॅक निर्माण करतील, आपल्या देशामध्ये संघर्ष निर्माण करतील, आपल्या देशामध्ये टेररिस्ट ॲक्टिव्हिटी घडवून आणतील, असं सुद्धा इनडायरेक्टली त्यांनी त्यांच्या स्पीचमध्ये म्हटलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यांना इनडायरेक्टली असं पण म्हणायचं की अफगाणिस्तानचा जर इतिहास आपण बघितला ज्यावेळेस तालिबानची सत्ता होती याच्या अगोदर त्यावेळेस, तर त्यावेळेस तालिबान जे आहे ते टेररिस्ट ऑर्गनायझेशन ज्या वेगवेगळे आहेत, आतंकवादी संघटन जे वेगवेगळे आहेत त्यांना सहकार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. त्यामुळं भविष्यात आतासुद्धा ती तशाच प्रकारे कृती करताना आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्याच्यामुळं फक्त इंडियालाच नाही तर इतरसुद्धा कंट्रींना त्याचा त्रास होऊ शकतो असं सुद्धा यांना इनडायरेक्टली त्यांच्या स्पीचमध्ये म्हणायचं होतं असं आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. पुढची न्यूज आहे ती USA रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये काबूलमध्ये जवळजवळ USA 13 जवान शहीद झाले होते. आणि त्या जवानांनाच श्रद्धांजली देत असताना, त्या जवानांना एक प्रकारचे हॉनर देत असताना जो बायडन आपल्याला पाहाव्यास मिळाले. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून याच्या अगोदरच मी सांगितलं की USA सोबतचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे आणि अफगाणिस्तानसोबतचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे हे आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड न्यूज आहे. चायना जे आहे तर नवीन वेसल्स, फॉरेन बेस्ड वेसल्स घेण्याच्या तयारीत असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यांचा जो नेव्हल बेस आहे तो जास्त प्रगल्भ, जास्त डेव्हलप्ड करण्याच्या तयारीत असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच्यामध्ये एक दुसरा अँगल या न्यूजमध्ये काय सांगितलं आहे की साऊथ चायना सीचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. साऊथ चायना सीमध्ये चायनाचा जो हस्तक्षेप आहे तो वारंवार इल्लिगल हस्तक्षेप असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि इंडिया 55% ऑफ इंडिया स्टेट वया साऊथ चायना सी आणि त्याच्यातून साऊथ चायना सीमधून आपला जवळजवळ 95% इंटरनॅशनल व्यापार होतो असं सुद्धा या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलेलं पाहाव्यास मिळते. मग हा जो चायनाचा हस्तक्षेप आहे साऊथ चायना सीमध्ये तो आपल्या व्यापारासाठी कुठंतरी घातक ठरू शकतो असे सुद्धा सिच्युएशन इथे निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे तर साऊथ चायना सीचं लोकेशन जे आहे ते व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये चायनाचं लोकेशन कुठं आहे, इंडियाचं लोकेशन कुठं आहे हे व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थितरित्या याच्यामध्ये काय सांगितलं हे समजून घेता येईल. मग ते आपण बघून घेऊयात. इथं आपल्याला या मॅपमध्ये आपण पाहू शकतो इथं साऊथ चायना सीचं लोकेशन पाहाव्यास मिळते. इथं आपला इंडिया आहे, इथं चायनाचं लोकेशन आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच चायनाचा इल्लिगल हस्तक्षेप या साऊथ चायना सीमध्ये वारंवार असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्याच्यामध्ये मग त्यांचे जे चायनाचे क्लॅश आहेत ते फिलिपाईन्ससोबत क्लॅश असतो. त्यानंतर बाकी जे सिंगापूर आहे, मलेशिया आहे, ते कंबोडिया आहे, व्हिएतनाम आहे, ह्या ज्या कंट्रीज आहेत यांचंसुद्धा या साऊथ चायना सीमध्ये अधिकार असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. पण त्यांचा रिस्पेक्ट न करता चायना याच्यामध्ये वारंवार इल्लिगल कारवाया करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं, बेकायदेशीर हस्तक्षेप करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्याच्यामधून आता याच साऊथ चायना सीमधून इंडियाचा जो व्यापार आहे तो जवळजवळ 55% जास्त चालत असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं असं या न्यूजमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते तुम्हाला? म्हणजेच काय आहे तर साऊथ चायना सीच्या द्वारे आपल्याला जर आयात निर्यात करायची असेल तर जवळजवळ आपण 55% करत आहे असं या न्यूजमध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळते. फॉर एक्झाम्पल इथं इंडिया आहे
इंडियाला श्रीलंकेसोबत व्यापार करायचा आहे तर साऊथ चायना सीची काही गरज पडणार नाही. परंतु इकडं फिलिपाईन्सकडे जायचं असेल तर साऊथ चायना सीच्या थ्रू जावं लागतं. त्याचबरोबर इकडं आपल्याला जपानकडे जायचं असेल तर साऊथ चायना सीचा यूज होतो. त्याचबरोबर इकडं साऊथ कोरियाकडे जायचं असेल तर आपल्याला साऊथ चायना सीच्या थ्रूच जावं लागतं समुद्र मार्गाचा जर यूज केला आपण तर. त्यानंतर इथं मलेशिया आहे, सिंगापूर आहे, इकडे इंडोनेशियाचा जर उल्लेख आपण केला तर आपण साऊथ चायना सीच्या आसपासून जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि मग जर या साऊथ चायना सीमध्ये जर चायनाचं वर्चस्व प्रस्थापित होत असेल इलिगली लिगली कशा पद्धतीनं, तर चायना भविष्यामध्ये इंडियाला याच्यामध्ये अडथळा निर्माण करू शकतो. अशी सुद्धा सिच्युएशन आपल्याला निर्माण झालेलं आपल्याला इथं पाहाव्यास मिळते. आणि कुठंतरी याच्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी, इथं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच फॉरेन बेस्ड ज्या वेसल्स आहेत त्या चायनाला गरजेच्या आहेत असं सुद्धा आपल्याला इथं पाहाव्यास मिळते. असा सुद्धा अर्थ आपण या चायनाच्या कृतीतून काढू शकतो. चायनाची जी मागणी आहे की त्यांना फॉरेन बेस्ड वेसल्स पाहिजे आहेत, फॉरेनमध्ये निर्माण झालेल्या डेव्हलप्ड वेसल्स पाहिजे आहेत, त्याचा आपण असा सुद्धा अर्थ काढू शकतो. हे सांगणारी खरं तर न्यूज होती. त्यामुळे तुम्हाला मी साऊथ चायना सीचं लोकेशन दाखवून हे समजावण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आपल्याला समजून घेता यावं की नेमका इंडियावरती हा साऊथ चायना सीचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने, व्यापाराचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने, चायना जर तिथं वर्चस्व निर्माण झालं तर त्याचा इंडियाच्या व्यापारावर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो, चायना परिणाम करू शकतो, हे व्यवस्थितरित्या आपल्याला मॅपच्याद्वारे समजून घेता आलं. पुढची स्पोर्टची न्यूज जी आहे ती पॅराऑलिम्पिकशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि पॅराऑलिम्पिकमध्ये आपल्याला आत्तापर्यंत 2 सिल्वर आणि 1 गोल्ड मेडल मिळालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. दोन सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मिळालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये टेबल टेनिस स्टार भविना पटेल यांनी सिल्वर मिळवलेलं आहे. त्याचबरोबर हाय जम्पर निषाद कुमार जे आहेत त्यांनी सुद्धा सिल्वर मिळवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि डिस्क थ्रोवर जे आहेत विनोद कुमार यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. पॅराऑलिम्पिक्स म्हणजे विशेष करून हँडिकॅप्ड जे पर्सन असतात त्यांची जी ऑलिम्पिक गेम्स असतात त्याला आपण पॅराऑलिम्पिक्स असं म्हणतो. त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि एक आपल्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट असलेली पाहाव्यास मिळते, प्रेरणा घेण्यासारखी न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे याच्यातून की पॉईंट घ्यायचं झालं तर आपल्याला हे जे प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये भविना पटेल आहे, त्यानंतर निषाद कुमार आहे, विनोद कुमार आहे, यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. प्रीला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कोणत्या एक्झाममध्ये, त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आपण महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत ते एडिटोरियल्स बघण्याचा प्रयत्न करूयात. आज काही एवढे महत्त्वाचे आर्टिकल नाहीत. हे जे पहिलं आर्टिकल आहे ते अफगाणिस्तानवरती पुन्हा अफगाणिस्तानवरती आर्टिकल आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि अफगाणिस्तानवरती एकदाच आपण डिस्कशन करून ठेवलेलं आहे. अफगाणिस्तानमधला इतिहास काय आणि त्याचे आता तालिबानची सत्ता अफगाणिस्तानमध्ये येणं आणि त्याचा इंडियामध्ये काय परिणाम होईल, इंडियावरती काय परिणाम होईल, त्याच्या रिलेशनशिपवरती काय परिणाम होईल, याचं डिस्कशन ऑलरेडी आपण करून ठेवलेलं आहे. त्याचं वेगळे लेक्चरसुद्धा मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेलं आहे. एडिटोरियल डिटेलमध्ये आलं होतं ते आपण डिस्कस करून ठेवलेलं आहे. त्यामुळे याच्यावरती काय डिस्कस करायची आपल्याला गरज नाही. त्यानंतर हे जे आहे ते इको कन्झर्वेशनशी रिलेटेड आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. विकास आणि इको कन्झर्वेशन कशा पद्धतीनं आपण सोबत घेऊन चालायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे काय तर डेव्हलपमेंट करणं ठीक आहे, पण डेव्हलपमेंट करत करत आपण इन्व्हायरमेंटचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पुढचं जे आर्टिकल आहे ते पुढचं आर्टिकल आहे विशेष करून इकडचं छोटं आर्टिकल आहे ते रेप अँड इनसेन्सिटिव्हिटी, म्हणजे वुमन्सचं फ्रीडम आणि राईट्स, जे हक्क आहेत महिलांचे आणि त्यांचं स्वातंत्र्य आहे त्याच्याविषयी बोलणारे हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये जे रेप कल्चर आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण कमी करू शकतो, ते कशा पद्धतीनं कमी करू शकतो, आणि काही केसेससुद्धा सुप्रीम कोर्टात दिलेल्या असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल निर्भया केस घ्या. निर्भया केसमध्ये जो एक विक्टिम होता, जो एक आरोपी होता ना, तो जेवेनाईल होता. जेवेनाईल म्हणजे अल्पवयीन होता आणि अल्पवयीन असल्यामुळं त्याची निर्दोष मुक्तता झाली. पण तो अल्पवयीन होता ना, जेवेनाईल जो होता ना, त्यानं जास्त क्रूरता निर्भयासोबत केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. आणि जेवेनाईलच्या नावाखाली त्याला अशा पद्धतीनं मुक्त करणं हे कुठंतरी अनएक्सेप्टेबल आहे सोसायटीला सुद्धा आणि वुमन्सच्या राईटच्या दृष्टीनं सुद्धा
घातक आहे असं सुद्धा एक वेगळा अँगल या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जेव्हनाईल चं जे नियम आहेत ते सुद्धा आपल्याला कुठंतरी बदलण्याची गरज आहे असं सुद्धा एक वेगळा अँगल या आर्टिकलमध्ये सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे. बाकी या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट असं काही दिलेलं नाही आहे. आणि पुढचं जे आर्टिकल आहे ते रोजच्या प्रमाणे जे प्रत्येक 2 दिवसाला एक आर्टिकल कोविड-19 वॅक्सिनेशनवर येतं, कशा पद्धतीने वॅक्सिनेशन करायला पाहिजे, जास्तीत जास्त वॅक्सिनेशन वाढवणं गरजेचं आहे नाहीतर तिसरी लाट येऊ शकते, अशा प्रकारचा उहापोह करणारा आर्टिकल आहे. वेगवेगळ्या कंट्रींचे याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळे हे काही डिटेलमध्ये बघण्यासारखा मॅटर नाही आहे. इथं महत्त्वाचे जे न्यूज होते, एडिटोरियल्स होते हे समाप्त होत आहेत आणि आपला आजचा द हिंदू इथं मी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो आणि त्याच्याबरोबरच आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओ लेक्चरच्या इतर जे इन्फॉर्मेशन आहे, अपडेट्स आहेत ते मी तिथं पोस्ट करत असतो आहे, त्यामुळे तो चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटा आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.